नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी भाऊ. तर मंडळी, आता आपण चाललेलो आहेत रसाळगडला. आपल्या इथे जवळजवळ 4-5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आपण पहिला आता जाणार मांडव्यात, गाण्याच्या मामाकडे गाण्यात आणि पर्याद आहे. तिथून मग रसाळगडला बघूया अगोदर जातात की नंतर जातात ते. तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचं गावचं वातावरण, मी आलो आहे काल गावी. सो आता चाललो आहे रसाळगडला. चलो. कोणाला भारी घेतली कोण्या कोण्या हात दाखव. फोटो काढतो पोच दे बघा आमची पोच. बघा हे समोर धुकं दिसते, तिकडे चाललो होते गडावरती. रायगड होते रसाळगड. तर आपण 2 दिवसात खूप काय फिरलो. दापोली, रसाळगड. रायगड अजून नाही गेला डोक्यातून. परत जाऊच वाटतंय. आता राजगडला जाऊया कधीतरी. आपण ते एक टाइमला ना पुन्हा पूर्ण करून यायचं. एकदा 2-3 दिवसासाठी बाईकवरनं जायचं, ते परवडतं. ते आता आपण आलो आहेत रसाळगडच्या जवळजवळ पायथ्याजवळ आलेलो आहेत. अजून थोडा वेळ जाईल, 5-6 मिनटं जातील इथून गडावरती जायला. पुन्हा निसर्ग सकाळ सकाळ धुक्यातून यायला पाहिजे आपण. तू झोपलास ना. मम्मी मला उठवत होती. दरड वगैरे कोसळले. काका वरती तरी आलोच का रसाळगडला? ते किती वेळा आले? मी तर म्हणते आलोच नाही. उभं आडवाय. मंडळी, आता आपण आलो आहोत रसाळगडच्या पायथ्याशी, प्रॉपर पायथ्याशी. इथून असं एवढं वरती गड आहे. बॅक साईड आहे या साईडला, आणि तिकडे फ्रंट आहे. बघा, सकाळ सकाळ एकदम 6-7च्या दरम्यान यायला पाहिजे होतो आपण. यातून धुकं दिसलं. सेम रायगड सारखा आपला तो सीन झालेला बघ, टकमक टोक, त्याच्यासारखा भेटला असता सीन. चांगलं वाटतं. मग सांग लवकर. कुठे आला तू? कॅमेऱ्याकडे एक नजर ठेवलेली त्याने. इथून जाऊया की? हा, इथूनच पुढं लावूया. गाडी इथेच लाव. चलो, तर आता आपण आलेलो आहोत रसाळगडावर. पर्यादा, गण्यादा, दरवाजा उघडून उतर खाली. छोटो तणीश शेट. हे बघा गावचं वातावरण. हे बघा, हे रसाळगड आपलं. इथून जे सुरुवात होतं ते इथून सुरुवात होते. ते जवळजवळ नाही, सॉरी, हा इथे हे दिसेल बघा, असेल. हा जे टोक दिसते ना, तिथपर्यंत आहे. तिथून चढायचं, पण आपल्या इथून खरी सुरुवात आहे चढायला तिथे. आणि बघा खालचं गावचं वातावरण. ह्याच्यावर नदीच्या बोलतो, ह्या म्हणजे हा डोंगर आहे ना, म्हणजे तो वाट आहे, त्याच्या पलीकडे पण घर आहेत. इकडे लोक राहतात. ही वाट ना दादा पहिली एकदम बारीक होती, माहिती आहे ना. पायऱ्या नव्हत्या ह्या. आम्ही मला जेव्हा समजत, एकदा आम्ही इकडे हे आलेलो जत्रेला, भाव्या, मी, दादा, हे आम्ही तिघांना चालत बाळू होता हे, जे रिक्षा करून आलेलो आम्ही. गोलू आमचा चालतो हे. धावत जा. हे बघा गावचं वातावरण. गावी आले की म्हणून प्रसन्न होतं. हा बघा, हा आपला टकमक टोक रसाळगडवरचा. हा, चलो मंडळी. हे बघा इकडे खाली घर आहेत. हे बघा, ते काय
इकडे आहेत. ही पाण्याची टाकी. ए डॉन हाय कर. बोल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल लाईक करा. बोल लाईक करा. डॉन मोठी लाईन दिली. रोग धोकं जाते बघ. समोर थोडंफार आहे. पाऊस येते, आम्ही भिजणार ना बाबू. भिजायचं ना. आणि इथे पिंड आहे तिथे. शंकराची पिंड. काय वातावरण आहे. सकाळ सकाळ लवकर यायला पाहिजे होतं आपण. लागेल बसल्यासारखं वाटतं ना. सगळ्याचा पहिला दरवाजा आपल्या समोर आहे. आपल्या समोर हे बघा, पाहू शकता. हे रसाळगडचं, त्याला दुर्ग रसाळगड म्हटलं जातं. आणि इथे जवळजवळ आता माझ्या अंदाजे 2, 4, 5, 6 टोटल 6 हे असतील तोफात. हे बघा, सूचना फळक वाचा तुम्ही. दुर्ग रसाळगड, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. सूचना फळक: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. कृपया या पवित्र परिसराचे पावित्र्य राखावे. खूप, कारण की इथे देवीचं मंदिर आहे. इथे देवीचं मंदिर आहे. आणि वरती बघितलं नंतर एवढा कचरा असेल, पण साधारणतः शक्यतो जेवढ्या प्रमाणात असतो ना तेवढ्या प्रमाणात नाही आहे. नाही बघा, आमचं छोटू सुरुवात केली त्याने चालायला. दादा वरती गेला एक सिनेमॅटिक लुक घ्यायला. कोकण आमचं सिनेमॅटिक लुक घेऊन, म्हणजे फिल्टर लावायची गरजच नाही आमच्या कोकणाला. ऑलरेडी तो लुक घेऊन टाकतो, म्हणजे काय म्हणतात तो फिल्टर घेऊन जातो. हा पहिला दरवाजा आहे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे उभारलेले श्रीमंत अशा किल्ले रामगड गडावरील येणाऱ्या सर्व शिवप्रेमी तसेच पर्यटकांचे सहर्ष स्वागत. म्हणजे याला पहिलं रामगड म्हटलं जायचं. महाराष्ट्रातील गड किल्ले हे पवित्र असे प्रेरणास्थान असल्यामुळे गडाचे पवित्र राखण्याकरता गडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांनी आपले वर्तन योग्यच तसेच ठेवावे. म्हणजे पण नॅचरली सांगतो, जे असे कपल्स वगैरे येतात त्यांना आता अलाउड नाही. गाववाल्यांनी हे केले ते बरोबर चांगल्यासाठी केले. जास्त तर वरती कचरा पण नाही. जो कोण येतो तो स्वतः कचरा घेऊन जातो. पाणी बॉटल वगैरे असेल, खाऊ वगैरे असेल. आणि हे आपलं प्रथम दरवाजा, आपला महाद्वार. वरती जायचंय का ह्याच्यावरती, त्या दरवाजावरती? चलो. स्वतः तो चालणार आहे बाबू. एवढेच स्टेप्स आहेत, नंतर पुढे थोडा हाय प्लेन. होय, इथे जास्त प्रमाणात अन्न कोठार होते. जास्तीत जास्त त्यालाच ओळखलं जायचं. हे बघा, कसं आहे हा, कसं आहे. आणि प्रत्येक गडावरती आपल्या हनुमंतरायाचं मंदिर असतं सुरुवातीलाच. आणि तसंच आपल्या रसाळगडावरती सुद्धा आहे हनुमंतरायाचं मंदिर.
हे बघा पुढे आणि पाऊस आलेला आहे. पावसात भिजत मी कोकणी भाऊ आणि त्यात रसाळगड. हा हा, आज भिजायचं, नो टेन्शन, टेन्शन फ्री. हे बघा धुकं आहे, धुकं प्लस पाऊस प्लस आम्ही प्लस रसाळगड आमच्यापेक्षा मोठं. इथलं दर्शन चलो. हा आपला टकमक टोक. आणि हे बघा, बघायचं तुम्हाला, दाखवू तुम्हाला कशाला, हो, दाखवतो. ये देखो ना बच्ची. हे बघा इकडे पण गाव आहेत आणि इकडे सुद्धा गाव आहेत. सकाळ सकाळ कोण वरती येण्याचं कसलं वाटत असेल ना. चलो आपण तो दरवाजा, प्रथम दरवाजा चढलो आणि सेकंड दरवाजा, दुसरा दरवाजा. हे देखो, हे तो हा दरवाजा चढलात की थोडं प्लेन आहे, एवढं स्टेप्स आहेत, नंतर परत पुन्हा स्टेप्स आहेत थोडेफार. आमचं छोटं दमलेलं आहे तरी चढतोय तो. हात नाही ना पकडून देत. पाऊस आलेला गेला परत. ये सेकंड डोअर कंप्लीट. तर मंडळी आता आपण गड चढलेलो आहे, जवळजवळ 700 का 800-900च्या आसपास स्टेप्स आहेत. काय आहे? इकडे उडी मारला त्याला बघ. आणि आपण आता आलेलो गडावरती. हे बघा गडावरचं वातावरण. ही बोर, हा ही पहिली तोफ. घेऊन जायची पण एक माणूस. हे बघ ना पाणी बघ मग, पण हे पाणी पावसाळ्यात फक्त साचते. आमचं रसाळगड. करतो तर मंडळी ही सेकंड सर्वात मोठी तोफ. हे बघा सर्वात मोठी तोफ. ब्लॉक झाले शिशाचे नाही. हा हे काय लिहिलं आहे? हे 2 आहे. P 17 इंग्लिश मध्ये दिले नंतर 1720. हे नंतर किल्ले म्हणजे आता हे केले काढले ना तेव्हा. हा हे बघा ब्लॉक झाले ते आणि बोर. मंदिरात म्हणजे रसाळगडावर तिकडे गड म्हणजे इथं आई ते झोलाई देवी शक्यतो. हां बघू आपण, हे पण विसरलो आहे. त्याचं मंदिर आहे, इथे लाट चढवली जाते ह्याच्यावरती. लाट एवढी खालून आणतात आपण आलो आहे आता गडावरून तेवढे. आणि हा दीपस्तंभ आहे, हे जत्रेच्या दिवशी पेटलेले असतात दीपस्तंभ पहिल्याच दिवशी. आणि काय म्हणतात ते नवरात्रीला पेटलेले असतात. आणि बघा तोफा अजून चालू आहेत, ब्लॉक नाहीत. ह्या बघा पाहिलं वाटतं ती. हां चोप आहे पाहिलं नाही, चोप आहे. हे बघा तोफा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत 10 तोफ. आणि हे बघा कोरीव काम दगडातलं पूर्वीच्या काळचं.
आणि आपलं आईचं मंदिर. आणि गडावरती 2 तलाव आहेत, ते देखील तुम्हाला दाखवतो. पहिला आपण आईचं दर्शन घेऊया. आता आपण आईच्या गाभारी आलेलो देवळात. आता आपल्या इथे नेमकं आपलं भाग्य बघा, म्हणजे काका देवपूजा करतात आणि आपण आलेलो. तर आता आपण आलो आईचं दर्शन घेतलेलं, आई झोळाई देवीचं. आपल्या महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि बघा इकडे सुद्धा देवी आहेत. इकडे आपले घेतले सिनेमॅटिक शूट, त्याच्यात सुद्धा दाखवू. आणि आता आपण म्हणजे गड पूर्ण फिरणार आहोत. हे मंदिर, आपल्या घरी घरी पाणी नसतं, गडावरती हे 24 तास पाणी असतं, 12 महिने. हे बघा, इकडे एक आहे, तिकडे 2 आहे दुसरं. आणि इकडे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, हे पाहू शकता. आणि इकडे टोक आहेत, म्हणजे पुढे काम, तिकडे धान्य कोटर आहे त्या साईडला, ते सुद्धा दाखवतो. फिरणार, एक्सप्लोअर करणार जेवढं आपल्याने होईल तेवढं. आणि इकडे देवीचं हे आहे बघा, काय वातावरण आहे गडावरचं. बघा इकडे गणपतीचं हे आहे. गण्यादा आणि गणेशाला परिषद आणि छोटा वरती गेलेले आहेत. स्वतः आपण तिकडे जाऊया. एवढं म्हणजे जत्रा इकडे आपली 3 वर्षांनी रसाळची जत्रा असते. आणि हे बघ, हे दुसरं तळाव, इकडे सुद्धा 12 महिने पाणी असतं कंटिन्यू. आणि इथे गणपती सुद्धा विसर्जन करतात. म्हणजे जी आता तुम्हाला पलीकडची घर दाखवली, ती गणपती घेऊन इकडे गडावरती विसर्जन करतात. हे बघा इकडे आमची पहिली सहल यायची. सहल म्हणजे वनभोजन असायचं आमचं. वनभोजन म्हणजे त्या निमित्ताने गडाची सुद्धा सफारी व्हायची आणि आम्ही स्वच्छता सुद्धा करायचो इकडे येऊन. आता हे तिघे कुठे गेले काय माहिती नाही, मी अंदाज लावला इकडे असते. आणि हे बघा, इथे जे पूर्वी बांधकाम केलं जायचं तेव्हा हे इथं चुना हे केलं जायचं. हा असं सर्कल होता. आपण जवळजवळ तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 10 आणि 11वी तोफ आहे.
ते दोघं कुठे गेले काय माहिती नाही. ते असतील, शक्यतो आवाज द्यायला पाहिजे. आणि बघा ही 11वी तोफ आहे आपल्या इथे. खालून जर कंटिन्यू मोजत आलात तर, काउंट करत आलात तर इकडे 11वी तोफ आहे बुरुजावरती. 11, 12, 13 3 तोफ आहेत. हे बघा वरून बघा तलाव आणि इकडचं निसर्गरम्य वातावरण. आणि तो तेव्हा म्हणजे जवळ तोफेचं म्हणजे हे काय म्हणतात ते, तोफांचा गड याला म्हटलं जातं, तोफांचा गड. आणि इकडे जास्त धान्य कोटर आहेत. म्हणजे जास्त महाराजांचं आपल्या येणं जाणं झालेलं असेल, शंभू महाराजांचं सुद्धा येणं जाणं झालेलं असेल. आणि तो धान्य कोटर म्हणजे जास्त इकडे धान्य कोटर ठेवलं जायचं मावळ्यांना. कारण की परशुराम मंदिर आहे, पुढे गोवळकोट वगैरे आहे, तिकडे सुद्धा गेलेत महाराज. म्हणजे जेवढं गड बांधले तेवढं प्रत्येक गडावरती गेलेत. परशुराम मंदिराला आपल्या महाराजांच्या काळापासून ते आहे. आणि बघा आता आपण चाललोय धान्य कोटा. चलो तिकडे पण म्हणजे एक छोटासा तलाव, तिकडे पाणी असतं पण ते पावसाळ्यात असतं. हे बघा हे तिथे पाणी असतं पण ते पावसाळ्यात. तर मंडळी तर आपण म्हणजे जे तोफ बघितलं आपण ज्या काउंट केला बुरुजावरती, त्याच्या अपोजिट बॅक साईडला, टोटल बॅक साईडला इथे एक तलाव आहे, इथे सुद्धा पाणी असतं. पूर्ण बॅक साईडला आलेलो आपण. याचे मासे वगैरे बेडूक वगैरे सर्व. नाही, हे कातळ कटिंगची लाईन आहेत. इथलाच दगड ह्याच्यासाठी आपला किल्ला बांधण्यासाठी वापरला असेल. बरोबर तशात लाईन आहेत. हो, कटिंग आहे ती. आपण बोलत असो चिरा वगैरे, पण चिरा समजतात कारण की ही बघा ही कटिंग बघा कशी शार्प कटिंग. तेव्हाचं कशा कटिंग केली असेल, तेव्हाच आहे का आताच आहे का माहित नाही, पण शक्यतो तेव्हाच असेल बघा. आणि आता आपण बरोबर त्या अपोजिट साईडला आहोत, म्हणजे हा धान्य कोठार फ्रंटने पण दाखवतो तुम्हाला. आणि त्याच्या बरोबर आपण अपोजिट साईडला बॅक साईडला बॅक साईडला बॅक साईडला त्याच्यात पाठीमागे मराठी भाषा बोलायची. हा धान्य कोठार त्याच्याच पाठीमागे हे ते तलाव आहे. एक तिथे एक आहे, तिकडे एक आहे. म्हणजे विचार करा, हे फक्त पावसाळ्यात भरतात. आता हे बघा मंदिराचे कळस टाईप आहे, ते काय ते आम्हाला सुद्धा माहिती नाही. म्हणजे एवढे वर्ष येते ते माहिती नाही, म्हणजे देवाचं स्थान असेल असं. सो इथे हळूहळू जायचं आहे. हां, ते काकांना विचारायला पाहिजे, आम्हाला सुद्धा नाही. दर्शन म्हणजे मंदिरच आहे असं काय ना काहीतरी. त्या पूर्वीच्या काळी तेव्हा तो मंदिर नव्हतं ना, तेव्हाच्या काळी हे असतील शक्यतो, अंदाज आहे पण काय अंदाज लावू शकत नाही. हे बघा तर आता आपण त्या मंदिराच्या इकडून आलो बरोबर इकडच्या टोकाला. ते म्हणजे काय म्हणतात ते धान्य कोठार आहे, त्याच्या सरळ त्या वाटेने आलोय. आणि ते भगवा झेंडा आपला हे बघा आता बोलल्याप्रमाणे. आणि इकडे टोक आहे एक, इथे उतरायचं. हा टकमक टोकासारखाच आहे ना थोडाफार. हा बघ खाली जायला. हां
इकडून पालखी यायची. तर हे बघा मंडळी, हे आहे धान्य कोठार. आता पडत आलेलं आहे, म्हणजे त्याची सुधारणा व्यवस्थित ठेवलेली नाही म्हणून तो पडत वगैरे आलेलं आहे. आणि हे गडावरचं वातावरण. तर आता आपलं फिरून झालेलं आहे. आता आपण चाललो घरी. तेवढ्याच घरी जायच्या टाइमलाच बरोबर पाऊस आला आहे. सकाळी पाऊस आलेला आणि आता परत पाऊस. बघा तुम्हाला आतली साईड दाखवतो धान्य कोठाराची. हे बघा, हे बघा धान्य कोठार. तर मंडळी, आता आपला रसाळगड फिरून झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला ह्या रसाळगडचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.